येडशीत नलावडे मित्रमंडळाच्या वतीने उमराह यात्रेकरूंचा सत्कार मक्का मदिना यात्रेसाठी रवाना होणाऱ्या अमजद पटेल, साहेबलाल शेख व फहमिदा शेख यांना शुभेच्छांचा वर्षाव दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी प्रतिनिधी सुभान शेख, धाराशिव तालुक्यातील येडशी येथे नलावडे मित्रमंडळाच्या वतीने मक्का, मदिना, उमराह यात्रेसाठी रवाना होणाऱ्या 3 यात्रेकरूंचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेहाचा संदेश देणारे या सत्कार सोहळ्याचे आयोजन येडशी येथील जामा मस्जिदसमोर करण्यात आले होते। येडशी येथून जामा मस्जिदचे मौलवी अमजद पटेल, साहेबलाल, बाबा टेलर शेख आणि साहेबलाल शेख यांच्या पत्नी सौ फहमिदा शेख हे तिघे मक्का, मदिना येथे उमराह यात्रेसाठी रवाना होत आहेत। यात्रेकरूंचा सत्कार होत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले। फुलांचे हार, पुष्पगुच्छ, टोपी आणि पेढे देऊन करण्यात आलेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला आपुलकीचे आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले। येडशी गावामध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्व समाजातील नागरिक एकत्र येत असल्याने सामाजिक सलोख्याची परंपरा कायम असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले। उमराह यात्रेकरूंच्या सत्काराच्या निमित्ताने गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला। नलावडे मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम गजानन भैया नलावडे यांच्या नेतृत्वाखाली नलावडे मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। समाजातील नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना सहकार्य करणे आणि गावातील नागरिकांमध्ये एकोपा निर्माण करणे या उद्देशाने मंडळ कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले। उमराह यात्रेला जाणाऱ्या गावातील नागरिकांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्याचा उपक्रमही यात सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले। उत्साहपूर्ण वातावरणात निरोप मक्का, मदिना यात्रेसाठी रवाना होणाऱ्या 3 यात्रेकरूंना उपस्थित नागरिकांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत सुखरूप प्रवास आणि यशस्वी उमराह यात्रेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। त्यांच्या या पवित्र यात्रेमुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। यात्रेकरू येडशीहून मुंबईकडे रवाना झाल्यानंतर विमानाने मक्का, मदिना येथे पोहोचणार आहेत। पवित्र स्थळांचे दर्शन घेऊन आणि उमराह विधी पूर्ण करून ते सुखरूप परत यावेत, यासाठी येडशीतील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या। या सत्कार समारंभामुळे धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाचा संदेश सर्वदूर पोहोचला। येडशीतील नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। उमराह यात्रेकरू अमजद पटेल, साहेबलाल शेख आणि सौ फहमिदा शेख यांना येडशीकरांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा। त्यांची पवित्र यात्रा सुखरूप व मंगलमय होवो, हीच सदिच्छा दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुभान शेख। प्रथम ते येडशीहून लक्झरी बसने मुंबईकडे रवाना होणार असून त्यानंतर मुंबईहून विमानाने मक्का, मदिना येथे जाणार आहेत। या पवित्र यात्रेसाठी रवाना होणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी येडशी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा युवा मंचाचे नेते माननीय गजानन भैया नलावडे यांच्या पुढाकाराने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजता जामा मस्जिदसमोर हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी यात्रेकरूंचा फुलांचा पुष्पहार, फुलांचे मनगटे, पुष्पगुच्छ, टोपी आणि पेढे देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थितांनी यात्रेकरूंना उमराह यात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी आणि पवित्र यात्रेच्या यशस्वी पूर्ततेसाठी प्रार्थना केली। धार्मिक सलोख्याचे दर्शन उमराह यात्रेकरूंच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याने येडशीतील सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले। धार्मिक श्रद्धा आणि परंपरांचा सन्मान करत एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याची येडशी गावाची परंपरा या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली। सत्कार समारंभाच्या वेळी जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष जब्बार यासीन पटेल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। मस्जिद कमिटीचे सदस्य महामूद पटेल, अशफाक पटेल, मंजूर पटेल, युसुफ कोतवाल यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी गजानन भैया नलावडे मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष अमोल पवार, विभागप्रमुख अशोकराव देशमुख, बाळासाहेब पवार, गणेश पवार, अबुशा देशमुख, बालाजी नकाते, बालाजी शिंदे यांच्यासह येडशी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते। उमराह यात्रेचे धार्मिक महत्त्व मुस्लिम समाजामध्ये मक्का, मदिना या पवित्र स्थळांना विशेष धार्मिक महत्त्व आहे। इस्लामधर्मीय बांधवांसाठी मक्का आणि मदिना ही अत्यंत श्रद्धेची स्थळे असून उमराह यात्रा ही भक्ती, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाशी जोडलेली मानली जाते। उमराह यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो। आपल्या कुटुंबियांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांकडून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या जातात। पवित्र स्थळांचे दर्शन घेऊन सुखरूप परत यावे, अशी सदिच्छा व्यक्त केली जाते। येडशी येथील अमजद पटेल,
साहेबलाल शेख आणि सौ फहमिदा शेख हे उमराह यात्रेसाठी रवाना होत असल्याने गावातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वांसाठी सुख शांतीची प्रार्थना करा. सत्कार कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देताना मक्का, मदिना येथील पवित्र स्थळांवर आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी प्रार्थना करावी, अशी भावना व्यक्त केली. यात्रेकरूंनीही सत्काराबद्दल नलावडे मित्रमंडळ, जामा मस्जिद कमिटी, उपस्थित मान्यवर आणि येडशीतील नागरिकांचे आभार मानले. गावातील नागरिकांनी दिलेले प्रेम आणि शुभेच्छा ही आपल्यासाठी मोठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाला येडशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जामा मस्जिद परिसरात नागरिकांची मोठी उपस्थिती होती.